प्रवास करून चाललोय एका बोटवर. कुठल्या बोटवर चाललोय ते तुम्हाला ओळखायचंय. आता आम्ही आहोत नेरळ माथेरान बोटला आणि तरी पण मी एक हिंट देतोय की आम्ही कुठल्या बोटला चाललोय. मस्त असं डेकोरेशन केलेलं आहे कमानीच्या शेजारी. आहे का एक छोटा ब्रेक घेऊन आम्ही थांबलो होतो कैरी खायला. कैरी वगैरे खाऊन झालेली आमची आणि आता थेट जाणार आम्ही जुम्मापट्टी बोलतोस. आमच्या पुढे जो तुम्हाला स्कॉर्पिओवाला दिसेल तो इतका आस्ती चालवत होता की त्याच्या पुढे आम्हाला जाऊनच देत नव्हता तो घाटात. पण तोपर्यंत इतकी हवा नव्हती, पण आता जसं वर आले ना मस्त हवा लागायला लागल्या, गार हवा. स्टेशनला पोचलोय आम्ही आणि आमची आता गाडी पार्क केलेली आहे आम्ही आणि आम्ही आता जाणार आहोत थेट आपला रूट चालू झालेला आहे. आता आपण या पटरीच्या दिशेने जाणार आहोत आपण इकडे. आणि आता आमच्यामध्ये विचार चालू आहे गाडी कुठली घ्यायची, अल्ट्राच की एर्टिगा. पर्यंत खाली होतो तोपर्यंत ऊन लागत होता आणि जसं वर आलोय तसं आता आम्हाला असं वाटायला लागलंय की आम्ही स्वेटर आणलेलं नाही बरोबर. जाताना आमची काय अवस्था होईल बघा. इथून पण व्ह्यूची मजा घ्या. एकदम असं वाटतंय जसं की आपण लोणावळा घाटामध्ये होत आणि वरतून आपण जशी खोपोली बघतो ना तसा व्ह्यू आहे. आमचं जायचं टाइम आणि आमचं यायचं टाइम मॅच झालंय. 25 मिनिटं झाली चालतोय पण अजून पण काय लोकेशनला पोहोचलेलं नाहीत आम्ही. रस्ता मस्त आहे, मगासपासून चालतोय म्हणून थोडं थकल्यासारखे झाले पण मजा येते. गाणं वगैरे लावत आम्ही चाललोय. आपल्या स्टॉपला आलेलो आहोत आणि आता आपल्याला 2 लोकेशन आहेत, एक गणपती आणि दुसरा किल्ला. चला कसं आहे ॲडव्हेंचर. आपल्याला आता जायचंय त्या मंदिराजवळ आणि अजून आपण खूप लांब आहोत. अजून एक 15 मिनिटाचा कव्हर करायचं आपल्याला अंतर. माझ्यासोबत झालाय सीन, असं पडलोय, चांगलं लागलंय पण काय सांगू नाही शकत. आणि मोबाईल पण माझ्या हातात होता, नशीब खाली पडता पडता वाजलोय. फुल झाडी झुडपीतून चाललोय आता आम्ही. ऊन पण लागतोय आता, मग अशी झाडं होती म्हणून ऊन लागत नव्हता. हे बघा दरी बघा कसली डेंजर आहे. सोपा रस्ता नाही, ऍडव्हेंचर करतच जायचं आम्हाला पण. जरा सांभाळून चालावं लागते पण परफेक्ट. एक फक्त आपल्याला एक थोडा जो मागचा माझ्या दिसतोय तुम्हाला भाग तेवढा चढून आपल्याला वर जायचंय फक्त. आता एक छोटासा ब्रेक घेतलाय आता आणि ब्रेक नंतर मग आपण परत चढायला सुरुवात करणार आहोत. जितकी सोपी वाटते, जितक्या तयारीत आपण निघतो त्यापेक्षा खूप कठीण असते. त्यामुळे महत्वाचं म्हणजे सोबत काहीतरी ठेवत जा खायला आणि पाणी सुद्धा. कारण अजून आम्हाला परत तेवढंच अंतर कव्हर करायचंय. म्हणजे जवळजवळ आम्ही 1.5 तास अजून आम्हाला चालायचंय परत जाताना. आणि आता वाजलेत 5 संध्याकाळचे, ते पण. फायनली किल्ल्यावर पोचलोय आम्ही आणि ॲडव्हेंचर खूपच होता आणि जाताना त्यापेक्षा जास्त असणार आहे खूपच. माझे मित्र पण येतात आहेत. मी आलेलो आहे वर. वरती फक्त एक छोटंसं घर आहे आणि माझा मित्र बोलतो की आधी तिथे राहायचं, पण आता तिथे कोण नाही राहत बहुतेक, कारण त्या घराला लॉक आहे आता. आणि आता आम्ही गडावर पोचलेलो आहोत आणि गडावर जो मंदिर आहे त्याच्याच दिशेने चाललो आहे. तिथे काही वेळ बसू आणि मग माघारी निघू. मागे नजारा बघा. आता वाजलेत संध्याकाळचे 5
आता जरा दम खातोय आणि माझ्या मागे जो परफेक्ट इकडे इकडे जो डोंगर दिसतोय ना माझ्या मागे हा, तिथून आम्ही इकडे आलोय चालत. जवळजवळ तिथून आम्हाला चालत यायला अर्धा तास लागलेला आहे. आणि आता आम्ही परत एकदा थोडं 5 मिनिटाचं दम खातोय आणि परत आपण पुढच्या दिशेने जाणार आहोत ज्या साईडला मंदिर आहे. तुम्हाला जो समोर एक व्हाईट कलरचा सफेद कलरचा जो कलश दिसतोय तो मंदिर आहे. तिथे जाणार आहोत आपण 5 मिनिटं. तिथे बसणार आहोत, तिथे थोडं दर्शन घेऊ आणि मग म्हणजे बघून मला त्यांची अवस्था बघूनच मला असा विचार पडलाय किती साली या पायऱ्या बनवल्या असतील. सोडू या विचारात पायऱ्या चढलेलो होत कारण बऱ्याचशा पायऱ्या तुटलेल्या आहेत आणि आम्ही कसे चढलो आमच्या आम्हालाच माहिती नाही. आलेलो आहेत आपण आता मंदिराजवळ. मंदिरात दर्शन करू आणि मग परतीचा प्रवास धरू. जास्त वेळ बसून काय फायदा नाही कारण आता झालेत आम्हाला 5:15 झालेले आहेत आम्हाला. आता आपण मंदिरामध्ये आहोत आणि हा माझ्या चहूबाजूंचा नजारा आहे. आणि आता आपण मंदिरामध्ये दर्शन करणार आहोत. मागचं मंदिर आहे आपलं. तर इथे दर्शन करणार आहोत. एक 5-10 मिनिटं इथे बसू आम्ही आणि मग इथून परत मग परतीचा प्रवास करणार आहोत. सरकारकडे एवढीच विनंती आहे की येताना ज्या पायऱ्या आहेत ना त्या तुटायला झाल्यात अक्षरशः, त्या फक्त बदलून घ्या. कारण खूप खूप लोक येतात आणि लांबून प्रवास करतात इकडे येण्यासाठी, महाराजांचे गड किल्ले पाहण्यासाठी. वेळ बसलेलो आता तर खूप वेळ बसलो आम्ही. आता जरा आम्हाला जीवावर आलाय की एवढं चढताना तर चढलोय, आता उतरायचं कसं काय कारण पाय पण दुखायला लागलेत आता खूप सारे. दर्शन वगैरे घेऊन आता आम्ही खालच्या दिशेला चाललोय आणि ज्या लडखडत पायऱ्या चढलो होतो आम्ही त्यात आता आम्हाला उतरायचे आहेत. आता प्रॉपर आम्ही जंगलातून रस्ता काढत ज्या रस्त्याने मागाशी आलो होतो, म्हणजे रस्ता काढत म्हणजे थोडं माहिती आम्हाला, त्या रस्त्यानेच परत आम्ही मागे चाललोय. आणि मागचा व्ह्यू ठिकाणावर आलोय ज्या ठिकाणी आधी म्हणजे याच किल्ल्यावर रोपवेने सुद्धा यायचं म्हणजे, आणि आता ती रोपवे म्हणजे नष्टच झाले पूर्ण. एक माणूस त्या रोपवेमधून येऊ शकत होता. तर माझ्या मागे बघू शकताय याला फिरून मग यात जो बसलाय व्यक्ती तो त्या डोंगराच्या दिशेने जाऊ शकत होता आणि तिकडून परत याला फिरवण्यानंतर तो यात बसून इथे येऊ शकत होता या किल्ल्यावर. बसायची जाळी सुद्धा आता नष्टच झालेली आहे बरीचशी. आणि आमचा हा पॉइंट राहिला होता म्हणून मग आम्ही खाली उतरणार तर तेवढ्यात आमच्या मित्रांनी सांगितलं की इकडे सुद्धा एक पॉइंट आहे, तर हा बघायला सुद्धा आलोय आम्ही. आणि तेवढ्यात मला ही गोष्ट दिसली तर ही पण मला सांगावीशी वाटली म्हणून मी सांगतोय तुम्हाला. सूर्यप्रकाश बघा. आमचा भाऊ म्हणतो उतरताना काय वाटत नाही, असं त्याच्या मागे मी आता कॅमेरा लावलेला आहे. ही झाडं डोंगर आणि त्यात पकडायला काय नाही, अशा सपोर्ट मधून आम्ही उतरतोय आता. हे बघा. ज्यावेळी मित्रांनो तुमच्या मनातली भीती निघून जाते ना, आता ज्यावेळी आम्ही पायऱ्या चढत होतो मला उतरताना असं वाटलं बहुतेक पडलो तर. ज्यावेळी उतरायला आलो काहीच वाटलं नाही, नॉर्मली आम्ही उतरलोय. आणि रोज लवकरच अंधार होतो, आता तसं नाहीये, अंधार तरी अजून झालेला नाहीये. आणि अजून आम्हाला तरी पण एक तास चालायचं असेल ना भाऊ, फक्त अर्धा तास चालायचं आहे आम्हाला अजून. आणि तेवढा कव्हर केल्यानंतर मग आम्ही आमच्या जातो गाडी पाशी. हवा एवढी सुटली ना की मला इथून जायची इच्छाच नाहीये, असं वाटतं इथंच बसून राहावं. आणि दुसरी गोष्ट सनसेट. आपण लोणावळ्याला जातो सनसेट बघायला, तुम्ही नेरळवरून वरती जरी आलात तरी तुम्हाला सनसेट बघायला भेटेल. खूप मजा येते. माझी केस पण उडताना तुम्हाला दिसत असतील हवेने, खूप मजा येते. जायची इच्छाच होत नाही आम्हाला इथून, पण काय अंधार झाला तर मग पुढे काय दिसणारच नाही, म्हणून आम्हाला निघणं इथून.
सूर्य एकदम गोलाकार आकृतीत दिसतोय आणि आम्ही म्हणजे थोडे थकलोय पण, आणि व्ह्यू जो आहे ना बाजूचा त्यामुळे आम्हाला एनर्जी पण येते, त्यामुळे अजून चालायची इच्छा वाढते. हवा सुद्धा खूप छान सुटले, खूप मजा येते. एवढा पूर्ण एरिया आम्ही वरतून ते इथपर्यंत किल्ल्यापर्यंत पूर्ण आम्ही कव्हर केला. आणि तो कसा कव्हर केला आता हेच आम्हाला प्रश्न पडला, कारण येताना आम्ही फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही, आता अजून एक 5 मिनिटं लागतील आम्हाला चढायला आणि तो पूर्ण एरिया कव्हर होईल. आणि जाताना तोच आम्हाला जवळजवळ पाऊण तास लागला होता. सर्व एन्जॉय करतोय, सर्व खूप काय मजा येते, चालायला पण मजा येते आणि व्ह्यू बघायला पण मजा येते. फक्त आम्ही एकच मोठी चूक केली, पाणी काय घेऊन आलो नाही. आणि आता 6 वाजलेत, 6:15 झालेत, त्यामुळं संध्याकाळचे 6:15 झालेत, त्यामुळं पाण्याचा सोर्सच नाही इथं आणि कोणी बसलेलं नाही इथं. आणि एक पण म्हणजे असं ट्रॅव्हल करणारे कोणीच नाही तिथं. आणि आता आम्ही गणपती मंदिराकडे चाललो, म्हणजे आता आम्ही चाललो काड्यावरच्या गणपतीकडे. काड्यावरच्या गणपतीचं दर्शन झालं की मग मागे फिरून परतीचा प्रवास नेरळमध्ये थोडंसं थांबू, नेरळवरून डायरेक्ट घरी जाऊ. आम्ही काड्यावरच्या गणपतीला, आणि इथला पण व्ह्यू चांगला आहे, बघण्यासारखा आहे. गणपतीची खूप मोठी मूर्ती आहे जी दगडामध्ये कोरलेली आहे. तो व्ह्यू मी तुम्हाला तिकडून वरतून दाखवेलच, कारण तिथून मूर्ती एकदम स्पष्ट दिसते आणि उंच दिसते मोठी. ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि आता आम्ही परत जाणार आहोत. आता आम्हाला मला असं वाटतं 15 मिनिटं लागतील. 15 मिनिटात आम्ही आमच्या बाईक जिथे पार्क केले तिथे जाणार आहोत. आणि माझ्या मागे तो व्ह्यू असा वाटतोय जसं की लोणावळ्यामध्येच होता अजून पण आम्ही, आणि खाली खोपोली आहे. 2 मिनिटं मी दाखवतो तुम्हाला कसं दिसतं ते. वाटतं की जसं की वरती बसून म्हणजे लोणावळ्यात बसून खोपोलीचा व्ह्यू बघ. फायनली मित्रांनो आमचा ट्रेक कंप्लीट झालेला आहे आणि मगासपासून खूप चालत आलो, खूप गॅप होता, तो कव्हर केलेला आहे. आणि आता आम्ही परत असा एक नवीन ट्रेक करू ज्यात तुम्हाला अजून मजा येईल तो बघायला. शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. प्रवास करून आत्ताशी कुठं आम्हाला पाणी आणि हॉटेल भेटलंय मेन म्हणजे. आता खाली उतरल्यानंतर मग काहीतरी खायला बसून नाश्ता वगैरे करून